कभी 4-5 घंटे तो कभी 12 घंटे और 24 घंटों के भीतर आरोपियों को पुलिस द्वारा एक तरफ पकड़ा जाता है, उसकी वाहवाही लूटी जाती है। मगर सुनील मोरे आत्महत्या मामले के आरोपियों पर एफआईआर तो पुलिस ने दर्ज किया है, लेकिन 1 महीना बीत चुका है, फिर भी खुलेआम छोड़ दिया गया है। मामले के 4 आरोपी शिक्षा विभाग के अधिकारी पुलिस की गिरफ्त से अभी भी बाहर हैं। एफआईआर में दर्ज उन चारों आरोपियों को गिरफ्तार करने की मांग के लिए आमरण अनशन पर बैठने की नौबत अब सुनील के पिता पर आई है। अनशन के तीसरे दिन तक प्रशासन की ओर से कोई भी ना अनशन स्थल पर आया और ना ही कोई पूछ रहा है, ऐसा दुखड़ा नारायण मोरे बयां कर रहे हैं। विदित हो कि नांदेड़ जिला परिषद के शिक्षक सुनील मोरे द्वारा 17 जुलाई को अधिकारियों के कथित उत्पीड़न से तंग आकर अपने व्हाट्सएप स्टेटस पर आरोपियों के नाम लिखकर अपने 2 बच्चों के साथ गोदावरी नदी में कार चलाकर आत्महत्या की थी। इस मामले में तत्कालीन ब्लॉक शिक्षा अधिकारी यानी बीईओ, शिक्षा विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख और एक सह शिक्षक के खिलाफ प्राथमिकी यानी एफआईआर दर्ज की गई है। इसके बावजूद पुलिस या जिला परिषद प्रशासन की ओर से कोई ठोस कार्रवाई नहीं किए जाने के विरोध में मृतक शिक्षक के पिता नारायण मोरे पिछले 3 दिनों से नांदेड़ के जिलाधिकारी कार्यालय के सामने अनशन पर बैठे हैं, लेकिन प्रशासन ने इस पर पूरी तरह से चुप्पी साध ली है। मृतक सुनील मोरे ने आत्महत्या से पहले संबंधित चारों अधिकारियों के खिलाफ जिला परिषद में साल भर तक शिकायतें की थी, जिस पर कोई संज्ञान नहीं लिया था। अब पुलिस द्वारा आरोपियों की गिरफ्तारी में ही हो रही देरी और जिला परिषद की ओर से उन्हें कारण बताओ नोटिस तक जारी नहीं किए जाने से जनप्रतिनिधियों के राजनीतिक दबाव के कारण कोई कार्रवाई नहीं हो रही है, ऐसी जानकारी अनशनकारी नारायण मोरे ने एमसीएन हिंदी न्यूज को दी। पुलिस, जिला परिषद और जिला प्रशासन की इस घोर उपेक्षा ने प्रशासनिक व्यवस्था की संवेदनशीलता और कार्य प्रणाली पर ही गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। माझं नाव नारायण भुजंगराव मोरे, राहणार बेंबर, तालुका भोकर, जिल्हा नांदेड। माझ्या मुलाच्या न्यायासाठी मी न्याय मागायसाठी बसलेला आहे। सुनील नारायण मोरे, सारा सुनील मोरे, अजित सुजित सुनील मोरे या तिघाच्या याच्यामध्ये जे आमदुरा पुलामध्ये जी गाडी हे झालेली आहे होती, त्या गाडीच्या याच्यामध्ये हे तिघे मत पावलेले होते आणि पोलीसवाल्यांना समजा ह्या जी गाडी काढते वेळेस हे एक तर वरी काढते वेळेस प्रेत काढलेले नाहीत आणि तिथं जागेवर पंचनामा केलेला नाही। म्हणजे गाडी वर काढून समजा एखादा मोटरसायकलवाला जरी रोडवर पडला तर त्याचा पंचनामा करूनच आपण बाजूला उचलतात नाही, असे 3 प्रेत होते त्याच्यात। तर गाडी काढली वर, गाडी काढली आणि पुलातच पाण्यामध्येच समजा प्रेत काढले आणि पाण्यामधूनच गुंडाळून समजा त्या नाव वाटेतून समजा बाहेर काढले आणि तसेच टाकून प्रेत समजा स्वीडला घेऊन गेले। पण मला तिथं समजा पंचनामा केलेला नाही आणि कुठले रक्ताचे डाग दिसले नाही। हे जे पोलीसवाले समजा पुन्हा याच्यावर जे आरोप केले ते पूर्ण खोटे आहेत। तसं काहीच नव्हतं, मुलाला कुठंच खर्चटलेलं नव्हतं, ना मुलीला कुठं खर्चटलेलं नव्हतं। आणि पंचनामा करायच्या वेळेस आता येणं पीएमला नेते वेळेस समजा मला सुद्धा तिथं बघायला जाऊ दिलं नाही। मी स्वतःचा वडील असो, पोलीसवाले लोटू जाऊ लागले, म्हणजे मध्ये जाता येत नाही, मध्ये जाता येत नाही। ठीक आहे बाबा म्हणलो, मी बाहेरच दरवाजाला थांबलो। मधात माझा मुलगा होता पीएम करते वेळेस आणि माझी एक बहीण होती, हे 2 जण होते। दोघांच्या याच्यामध्ये ते पुन्हा त्याला विचारलं बा असं काय झालं का, येणं म्हणले बा तसं काहीच झालेलं नाही, हे पूर्ण खोटा आरोप आहे म्हणून। आता काय तुमची इच्छा? आता ह्या चौघाला समजा अटक केली पाहिजे। कोणाला? किसन पोले, सूर्यकांत बाचे, विस्ताराधिकारी कदम आणि एचएम समजा पवळे, या चौघांना तात्काळ अटक केली पाहिजे, मला न्याय दिला पाहिजे। 3 दिवसापासून आपण उपोषण करतात, कोणी भेट दिली का आपल्याला? नाही, आतापर्यंत मला कोणीच भेट दिलेली नाही। नाही, कोणीच नाही, कुठल्याच याच्यामध्ये मला कोणीच विचारायला आलं नाही।
खोटे गुन्हे नोंद करायचे होते ना या मयतावर, म्हणून हे असं पंचनामा केलेला नाही. म्हणून ते आतापर्यंत समजा हे याला अटक न करण्याचं कारण काय, ते पैसे खाऊन समजा त्या याच्यामध्ये फिरत बसलेले आहेत. मोठे लोक आहेत, म्हणजे अधिकारी लोक आहेत ना. त्याच्यात उठून जा म्हणलं तरी मी अन्नत्याग करून मी इथंच मरेल. जसा माझा मुलगा गेला तसा मी बी जाणार. मी नाही उठणार. काही जरी असलं तरी मी उठणार नाही ना.